नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कसे आहात? मस्त मजेत ना. आणि बघा आज सूर्यदेव प्रगट झालेले आहेत आणि खूप छान वाटते सूर्यदेवाचं दर्शन करून. तुम्ही पण दर्शन घ्या. आणि आज खूप छान निसर्ग असा झालेला आहे. तर काकी नेत आहेत भाजी दाखवायला, रानभाजी. तर बघूया आपण कुठली रानभाजी दाखवत आहेत. रानात आहे बोलल्या तर त्यांना माहिती आहे ना गावाकडचे कुठल्या भाज्या असतात त्या. आणि काकीने चप्पल घातली आहे मी दिलेली, बरोबर झाली. कडक ऊन पडले आज. भाजी शोधत शोधत काकी तिकडे गेल्या. आणि बघा काय निसर्ग आहे. हा हा हा, हिरवगार गवत. आणि हे पिल्लू बघा कसं मागे 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 आलंय. हा हा हा, खूप छान वाटते. हे बघा ही भाजी आहे नाली ना. हा, नालीची. हा, कुठे हे बघा ही नवेल. ही बघा रानभाजी. कशी बनवतात ही? तेल कांद्याची. अच्छा, कांदा आणि तेल. म्हणजे पालेभाजी बनवतात तसंच. हा तसं इथे पण आहे बघा. आणि झुळझुळणारं टेस्ट पाणी लय भारी बघा. आहे हिला. ही भाजीला ना टेस्ट लय भारी आहे. उकडायची वगैरे काय नाही ना असं. नाही. आणि झुळझुळणारं व्हाळाचं पाणी बघा. आणि ते मासेमारीसाठी असं केलंय. ते मच्छी पकडण्यासाठी असा तलाव केलाय या लोकांनी, गाववाल्यांनी. बघू शकता. ते काय मच्छी तर दिसत नाही, दिसत आहे मच्छी टोकाला. आणि मी अशी काठी घेतली हातात, पूर्ण गावरान. ही बघा इथे भाजी आहे. तीच आहे ना. ही ना ही मच्छी तर दिसत नाही. शिंपल्या नाही मिळत इकडे. भेटतात कधी दिवाळी पाणी आटल्यावर तुम्हाला पाहिजे का? कसल्या काळ्या ना शिंपल्या. हा ते शिंपल्या. हा, मग उकडून असं करून घ्यायचं. पकडायचं असेल तर मला सांगा. खायला मिळालं. इतकाने पाण्यात जावं लागतं. हा, मग मी येणार पाण्यात पण. ही बघा लाजाळू. माझ्या बरोबर जायची तू? लाजाळू हो येईन ना. लाजाळू. पिल्लू कुठे राहिलं? ओरडते. हरवलं. इकडे भरपूर पाणी आहे बघायला. आहे का मच्छी? खेकडे आहेत. आधी बघा, हात घालू नका डायरेक्ट, कोणतरी दुसरंच असेल. आहे मच्छी? तर ही बघा रानातून आणली भाजी थोडीशीच मिळाली. तर मी तव्यामध्ये तेल आणि लसूण आणि मिरची टाकली आहे. मस्तपैकी बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. तो छान पैकी असा फ्राय करून घ्यायचा. आता कांदा चांगला फ्राय झाला. आता ही भाजी टाकते. थोडीशीच भाजी होणार आहे, जेवढी मिळाली तेवढी. रानभाजी कशी आता पाऊस आहे, पण रानभाज्या कशा जून जुलैमध्ये होती खूप भाजी. पण काकींना ना वेळ नव्हता, तर त्यामुळे थोडीशी घाईघाईत काढली. तर परत जाऊ आणि जास्त घेऊन येऊ. एक तासाची होईल भाजी. जशी आपण पालेभाजी करतो ना तशीच करायचं असं त्या काकीने मला सांगितलं. आणि त्याची टेस्ट कशी आहे तर तुम्ही तुम्हाला खाऊन दाखवते, बनवते, खाते आणि मग तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला मी काल अळवड्या दाखवल्या, त्या मी फ्रीजमधून बाहेर काढ. तर छानपैकी मंडळी आपली रानभाजी तयार झालेली आहे. आणि आता मी थोडंसं ओलं खोबरं टाकणार आहे. थोडीशीच झाली, एका माणसाला किंवा 2 माणसाला थोडीशी येईल तर ठीक आहे, चालेल. पण त्याला पौष्टिकता खूप आहे रानभाजीला. आणि ही तर मी खूप वर्षांनी 20 वर्षानंतर मी रानभाजी खाते, त्यामुळे मला खूप आनंद होत आहे. चला तर भाजीवरून मस्त गरम गरम भाकरी भाजते. आणि शेजल पण आली आहे. शेजल म्हणजे एक मुलगी आहे, ती पण आली आहे. तिला पण देते गरम गरम भाकरी. तिला बिचारीला भाकरीच माहित नाही काय है ना रे. तेरे को भाकरी नहीं पता ना. अभी खा के देख और मेरे को बोल कैसे लगता है भाकरी और भाजी. ठीक आहे. चला तर म्हटलं आज केळीच्या पानात जेवूया. आणि मी केळीचं पान कापायला आली तर मला एक केळीचा घड दिसला. खूप आनंद झाला. बघू शकता तुम्ही, खूप छान असा. आणि केळीची 2 पानं कापून घेतली आहेत. आणि केळीचा घड बघून खूप आनंद झाला. हे बघा केळी धरलेली आहे, पोचवली आहे केळ. आणि त्याला कोका पण आहे, पण माझा हात पोचणार नाही. नंतर हे रान साफ करून कोका काढायला पाहिजे भाजी करायला. चला तर मंडळी. सेजल को दिया खाना. सेजल वो भाजी अभी बनाया ना मैंने, वो खा के देख भाकरी और मेरे को टेस्ट बता कैसा लग रहा है. हाँ ये वाला इसके साथ खा, भाकरी के साथ. बिचारीला भाकरी पण माहीत नाही. भाकरी पण पहिल्यांदाच खाते. कोण आई वडील नाहीत बिचारीचे. कधीतरी येते ती माझ्याकडे जेवायला.
अळवडी पण माहीत नाही तिला, पहिल्यांदा अळवडी खाणार आहे ती. कैसा लगा? अच्छा लगता है? पहली बार बनाया. और क्या बोलते उसको, रानातली भाजी आहे ती. तिला मराठी नाही कळत. चल ठीक आहे, खाना खा ले. हां, तर मी सेजलला सोडून आली, रिक्षामध्ये बसून दिलं तिला. आणि ती काय जास्त जेवली नाही. जेवण तिला खूप आवडलेलं, पण तिची तब्येत बरी नसते, खूप नाजूक आहे. बघितलात ना, म्हणजे कसं आई वडील नाही, कोण नाही, कुठून जेवण वगैरे मिळणार, कुठेतरी काहीतरी काम करणार, कुठे बिस्किटचा पुडा घेणार आणि खाणार. तर तिला भाकरी आणि भाजी खूप आवडली. भाकरी तर तिने पहिल्यांदा खाली, अळवडी पण तिने पहिल्यांदाच खाली. जाऊन दे, तिला काय जे पाहिजे ती जेवली. आणि तिला रिक्षात बसून दिलं, कारण का ती ट्रेन इथे खूप लेट, 2 तासाचं 2-2.5 तासाचं अंतर आहे. त्यामुळे इथे ट्रेन इथे टायमिंगवरच असतात. तर मग एक ट्रेन चुकली तर मग परत 1-1.5 तास इथे स्टेशनला उभं राहावं लागतं. आणि इथे बघा, मगाशी पूर्ण ऊन होतं आणि पूर्ण आता काळोख केला आहे पावसाने. म्हणजे हा पावसाचा खेळ बघा काय. आणि आता पाऊस पडायला लागला आहे, तर माझा मोबाईल भिजेल. तुम्हाला दाखवते केवढा काळोख केला आहे. तर ह्या बघा, किती पाऊस तिकडे पडतच आला आहे. तिथे डोंगर आहेत, ते डोंगर दिसत पण नाही, एवढा पाऊस काळोख करून आला आहे. म्हणजे भयंकर पाऊस पडणार आहे. तर ही बघा, मी भाजी आणि भाकरी घेतली आणि भाजी आणि भाकरी पहिले खाऊन बघते. भाजी खाऊन बघते. खूप मस्त झाली आहे, खूपच छान झाली भाजी. म्हणजे आपली पालेभाजी वगैरे बनवतो ना आपण, चवळी बिवळीची, लाल मट वगैरे, तर त्याप्रमाणेच लागते. पण खूप टेस्टी झाली, कारण थोडीशीच होती ना त्याच्यामुळे. आणि माझा मावा बघते. शेजाला सोडून आली, म्हटलं जाऊन दे, तिला उशीर होतोय. शेजाला सोडून आली, म्हटलं आपण आरामात जेवू, तिला माझ्यामुळे उशीर नको. या मंडळी जेवायला, भाजी भाकरी खायला या. त्या व्हिडिओचा शेवट काल काय केलाच नाही. जेवली, नंतर भांडी बिंडी आवरत बसल्यानंतर विसरून गेली. आणि ही दुसऱ्या दिवशी सकाळ आहे, चहा प्यायला बसली आहे आणि केसांना मेहंदी लावली सकाळी, म्हणजे रात्रीच लावून ठेवली आहे. आता आंघोळ करते आणि केस धुते. तर आता या मंडळी चहा प्यायला. कोरी चहा आहे, गरम गरम मस्त सकाळी सकाळी. आणि बाहेर बसली आहे जरा चहा पित. हे बघा काय माऊ बघ.